हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आलेलं आहे मी शेतामध्ये. इथे माझ्या मोठ्या वहिनी राहतात. अगोदर आम्ही सगळी वस्तीवरच राहत होतो, पण आता प्रत्येकांची शेती सगळी डेव्हलप केलेली आहे, पाणी वगैरे, त्यामुळे सगळेजण शेतात जाऊन राहिलेले आहेत. आणि मोठ्या वहिनी आहेत ना, तर त्या शेतामध्ये राहिलेत. आणि पाडांबे जेव्हा आम्ही शाळेला जात होतो ना, तर तिथं रस्त्यावरती एक झाड होतं, म्हणजे आम्हाला जवळ 3-4 किलोमीटर चालत यायला लागायचं. मी चालत यायला लागायचं. तर आमच्या शाळेत जाताना खूप मजा असायची, कारण भरपूर जवळजवळ 14-15 मुलांचा आमचा ग्रुप होता. आणि जाताना चालत जायचं, येताना चालत जायचं. 4-5 किलोमीटर अंतर हे आम्ही नेहमी चालत जायचं. आणि येताना बोरे, आंबे, चिंच असं काय काय असेल ना शेतातलं, तर खात यायचं. आणि त्याच आठवणी चाललेल्या. आणि वहिनीने छान अशा कुरवड्या वगैरे पण घालून घेतलेल्या इथं. आणि देशी आंब्याची चव ही वेगळीच बघा. तुम्ही कितीही कलमी आंबे खावा, पण देशी आंब्याची चव आहे ना, तर ते एकदमच छान लागते. आंबट गोड थोडंसं भारी लागतात. आणि बरेच वर्षांनी ह्या झाडाची मी आंबे खाते. जेव्हा म्हणजे शाळेत वगैरे जायचं यायचं तेव्हा खायचं. आणि तीच टेस्ट अजून सुद्धा या आंब्याला आहे. आणि मस्तपैकी तर झाडे वगैरे पण भरपूर लावले त्यांनी घराशेजारी, गार असं वाटत होतं. आणि मस्तपैकी देशी आंबे वगैरे खाऊन घेतले. आणि ही आहे माझी भाची. तिनं सुद्धा आपलं यूट्यूब चॅनल खोललेलं आहे एक, तर सोप्रिया हे चॅनलचं नाव आहे तिच्या. तर तिच्या पण चॅनलला जाऊन सबस्क्राईब वगैरे करा. गावाकडची व्हिडिओ ती पण टाकत असते. तर मस्तपैकी परत जेवण वगैरे केलं वहिनीनी. तर वांग्याची भाजी, चपाती, दही, चटणी, लोणचं, कोबीची भाजी, छान असं जेवण वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर दुपारचे 1 ते 1:30 वाजत आले असतील. आणि ऊन भरपूर होतं, त्यामुळे वहिनीनं राहू दे जेवण म्हणत होते, पण त्यांनी जेवण केल्याशिवाय काही सोडलंच नाही. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. आणि संग्रामने आईला इथं मसाला करायचा होता ना, तर तिकडं सोडून आलेला, तिला पण आणायला जायचं होतं, त्यामुळे दुपारीच आम्ही निघालो. आणि तो गेला आणायला परत. आणि इथं बघा जे काही माकडं आहेत ना, तर पाण्याच्या टाकीवरती भरपूर येऊन बसले होते. आणि इथं श्रावणीचं झालं त्यांना केळी वगैरे टाकायचं. तर मला तर खूप भीती वाटते माकडांची, पण ती काही घाबरत नाही. आणि त्याच्यानंतर बघा मसाला वगैरे पण करून आणला आईने. जो काही होता ना, तर तो सगळं आता फोडून वगैरे बरण्या भरायचं काम चालू आहे तिचं. तर आता सकाळी 7 वाजता नंबर लावलेला मसाला, त्यामुळे दुपारपर्यंत 1-1:30 वाजेपर्यंत सगळा मसाला करून झालेला. आणि संग्राम जाऊन सकाळी लवकरच मिरच्या वगैरे सगळं ठेवून आला होता, त्यामुळे तिचा नंबर लवकर आला. आणि ती जवळजवळ 1:30 ते 2 वाजेपर्यंत मसाला वगैरे करून घेऊन आली. मग लागलंच म्हटलं थोडंसं भाजी करावी. जो काही ताजा मसाला आहे ना, तर त्याची भाजी करून बघूया म्हटली आई. मग थोडासा मसाला वगैरे भाजला. अंड्याची भाजी करायची होती, म्हटलं थोडंसं देशी अंडी होती ना, तर मग म्हटलं करून बघूया कशी होते भाजी. तर एकदम छान आणि अप्रतिम अशी ही भाजी झालेली. आणि कट वगैरे पण बघू शकता इथे किती छान आलेलं आहे, मस्त झाली होती भाजी. नंतर सगळा स्वयंपाक वगैरे झाला. आणि बच्चे पार्टी आहेत सगळी, वरती वेफर्स वगैरे खात बसले होते. मस्तपैकी तर अंड्याचं कालवण झालेलं आहे. आणि संध्याकाळी मेहंदी वगैरे काढलेली. जेवण वगैरे झाल्यानंतर मग काय काम होतं, साक्षीने छान अशी मेहंदी काढलेली. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.